मौनी बाबा आहे, बोलतच नाही ते बाबा. आणि एखादा असं बोलला ज्याचं बोलणंच कळालं नाही, ते म्हणतात छान कीर्तन झालं, पण काय बोलले काही कळलं नाही. ज्याचं बोलणं कळत नाही त्याला आपण विद्वान म्हणायला लागतो. आणि जो मौन आहे एकदम तो बकासारखं त्याचं मौन असू शकतं. त्या बाबतीत माणसाने डोळस राहावं. कलियुग आहे, कलियुगामध्ये महत्व कोणाला आहे हे सांगताना एक सुंदरसं सुभाषित नीलकंठ दीक्षित यांनी लिहिलेलं आहे. ते म्हणतायत की सिदंती संतो विकसन्त्य संत पुत्रामयन्ते जनकश्चिरायुः परेषु मैत्री स्वजनेषु वैरं पश्यन्तु लोकाः कलिकौतुकानि. ते म्हणतात कलियुगाचं कौतुक पहा. कलियुगाचं कौतुक काय? सिदंती संतो, संतांचा संकोच होतो आहे आणि असंतांचा विकास होतो आहे. वाक्य समजून घ्या. संतांचा संकोच अर्थात खरे संत महात्मे समाजापुढे येत नाहीत आणि जे असंत आहेत, डुप्लिकेट आहेत, मार्केटमध्ये तेच लोक चालतात जे डुप्लिकेट आहेत सध्या. आणि दुर्दैव असं आहे की डुप्लिकेट लोकांचे समर्थन करणारे मूर्ख आपल्यामध्ये असतात, जे चुकीचं वागणारे आहेत. एखाद्या साधूच्या पतनाला सुद्धा माणसं म्हणतात महात्मे आहेत ते, त्यांचं काय बोली. तुम्ही वेळ झाला म्हणून सिरियस होऊ नका. आता चाललंय ना कीर्तन, हे लक्षात ठेवा. म्हणून कारण काय ना, बऱ्याच वेळेला इकडे पहिला वेळ असल्यामुळं तुम्हाला नेमकं काय ऐकायचं मला काही माहित नाही, त्यामुळे नाडी नेमकी कळत नाही. नाडी न कळाल्यामुळं असा अगम्य प्रकार सगळा घडत आहे असं वाटतं. म्हणून फक्त ऐका, जे जे लक्षात येईल ते येईल, जे नाही आलं ते सोडून द्यायचं, लोड अजिबात घ्यायचा. फक्त मध्ये मध्ये जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल तेव्हा टाळी वाजवून म्हणत जाते एवढे विठाल विठाल. वैशिष्ट्य आहे, कलियुगाचे महात्म्य आहे की सिदंती संतो, संतांचा संकोच आणि असंतांचा विकास. असंत म्हणजे जे असाधू आहेत त्यांचा विकास आहे. असंतांना लोक संत म्हणतात. कारण का? तो संतासारखा राहतो, संतासारखा दिसतो, साधू सारखे कपडे घालतो. पण नुसते कपडे घातले म्हणून तो साधू होत नाही. जसे की महात्मा गांधी आहे, महात्मा गांधी टक्कल होते म्हणून आपणही टक्कल केलं तर आपण महात्मा गांधी होत नाही. महात्मा गांधी सारखी काठी हातात घेतली तर आपण महात्मा गांधी होत नाही. महात्मा गांधी सारखं बॅरिस्टर कोणी झाला तर तरी तो महात्मा गांधी होत नाही. त्यासाठी काय लागतं? महात्मा गांधी कशामुळे महात्मा गांधी आहेत तर ते त्यांच्या त्यागामुळे महात्मा गांधी आहेत. ती त्यांची ओळख आहे, बाकी काही नाही. एक कवी सुंदर बोललेला आहे की वारे गांधी क्या चली तेरे नाम की आंधी, जीवन भर घुमा एक लंगोट में और अब जाकर बैठ गया है 2000 के नोट में. वाह बोल. हे सगळं टाळकरी असे दिसले पाहिजे, हरकत नाही, मागीच आहेत सगळे. म्हणून या त्यागामुळं सिदंती संतो, जो असंत आहे त्याला आम्ही म्हणतो महात्मा. कबीरांची सुंदर वचन आहेत कि फूटी आँख विवेक की लखेन संत संत, जाके पीछे 10-20 है उसका नाम महंत. ज्याच्या मागे 10-20 माणसं त्याला लोक महंत म्हणतात. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या लक्षात आणून दिलेलं आहे की बाह्य लोकांकडे न फसता दिसायला सारखे आहेत म्हणून त्याला साधू म्हणता येत नाही. महाराजांचे अनेक वचने आहेत. महाराजांचं एक सुंदर प्रमाण आहे जे पाठातलं आहे आपल्या. दोन्ही दिसती सारखी वर्म जाती तो भारती, वर्म जाती तो भारती, वर्म जाती तो भारती. दोन्ही दिसती सारखी वर्म जाती तो भारती, वर्म जाती तो भारती, वर्म जाती तो. सारखी दोन्ही म्हणजे कोण कोण? महाराजांनी उदाहरण दिलेले. एक ध्यानी करीती जप, एक बैसुनी घेती झोप, दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. एक आता कीर्तन ऐकताय तुम्ही, यामध्ये एखादा असा असतो जो आपण जर कीर्तन ऐकण्यामध्ये तल्लीन झालो
तर ऐकता ऐकता माणूस तल्लीन झाला तर डोळे लावतो, डोळे बंद करतो आणि डोळे बंद करून ऐकायला लागतो. खूपच आवडायला लागलं तर एकदम तल्लीन वा वा असं डोलतो डोळे बंद करून. जसा डोळे बंद करून तल्लीन होऊन आपल्याला ऐकता येतं, तसा दुसराही वर्ग आहे जो एकदम झोपतो. आता झोपलेला आणि डोळे लावून ऐकणारा दोघेही दिसायला सारखेच आहेत, पण त्यात झोपलाय कोण आणि कोण जागा होऊन तल्लीन होऊन ऐकतोय यांना ओळखणं हे पारख्याला कळतं. म्हणजे आम्हाला कळतं, कारण नेहमीचा रोजचा हा विषय असल्यामुळं कोण झोपलाय आणि कोण नाटक करतोय हे लगेच कळून जातं. कारण ते लपणार नाहीये. हिरा गारगोटी दिसायला सारखे आहेत, पण त्यामध्ये दिसायला सारखे पण आहे म्हणून ती वस्तू सारखी नसते. बगळा आणि हंस दिसायला दोन्ही सारखे आहेत, पण बगळ्यामध्ये हंसामध्ये बदल आहे. बदल हा आहे की फार सुंदर तुळशीदासांनी वर्णन केलेलं आहे की हंसा बगरा एकसा मान सरोवर माही बक ढिंडोरे माछरी हंसा मोती खाई. हंस आणि बगळा दोघेही सारखेच आहेत दिसायला, पण हंसा हो मोती खाई, बगळा मासोळ्या खातो आणि हंस मोती खातो. हाच बदल आहे त्यातला. कावळा आणि कोकिळा दिसायला सारखेच आहे, दोघांचा रंग सारखा आहे, पण कोकिळा जशी गाते तसा कावळा गात नाही, त्याला आवाजच नाही, तो बेसूर प्राणी आहे. यासाठी एक दृष्टांत दिलेला आहे पंचतंत्रामध्ये, तो दृष्टांत सांगतो, फार सुंदर आहे. की काय झालं, कोकिळा अशी स्वर्गामध्ये एकदा गायन करायला गेली. इंद्राने तिला बोलावलं. स्वर्गात गायनाचा कार्यक्रम झाला कोकिळेचा, आणि तिचं गायन झाल्यानंतर त्या इंद्राने त्या कोकिळेला एक बक्षीस दिलं, रत्नहार दिला. आणि तो हार घेऊन ती परत येत असताना रस्त्यात कावळा तिला भेटला. कावळ्याने विचारलं कोकिळेला, काय गं कोकिळे, कुठे गेली होतीस? कोकिळेने सांगितलं, स्वर्गामध्ये इंद्र महाराजांनी माझा गायनाचा कार्यक्रम ठेवला होता, त्या प्रोग्रामला मी गेले होते, कार्यक्रम झालेला आहे आणि त्यांनी मला हा हारही बक्षीस दिलेला आहे. कावळा म्हणाला, तुलाच बक्षीस मध्ये देतात सगळे, मी काय गायक नाही, पण खऱ्या गायकाची कोणाला जाणीवच नाही म्हणतात. माझ्यासारख्या गुणवानाला कोणी विचारित नाही, तुमच्यासारखीना दम नाही. असं जळतात माणसं, ज्याची योग्यता नसते ते जळत असतात. कावळा म्हणाला, मी पण जातो इंद्राकडे आणि माझं गायन कौशल्य त्याला दाखवतो, मी किती छान गातो हे त्यालाही कळेल. कोकिळा म्हणाली, जाऊ नको भाऊ, अपमान होईल, वाईट वाटेल मला. तो म्हणाला, नाही तू नको सांगू, मी जाऊ नये असं तुला वाटतं, कारण मी जर तिथे गेलो माझा जर गायनाचा कार्यक्रम झाला तर तुला कोणी विचारणारच नाही ना, म्हणून तू तसं म्हणते जाऊ नको, पण मी जाणार. तो गेला, इंद्रा पुढे बसला आणि इंद्राने विचारलं, महाराज एकाक्ष, कावळ्याला एकाक्ष म्हणतात, विचारलं कसं काय येणं झालं तुमचं आज? कावळ्याने सांगितलं, काय विचारता? अहो तुम्हाला खऱ्या गुणवानाची कदर नाही, माझ्यासारख्या कलाकाराला तुम्ही कधी संधी देत नाही. मी पण चांगला गायक आहे, कधी आमचंही गाणं आहे का? इंद्राने सांगितलं, तू जर एवढा चांगला गायक आहे तर मग आता होऊन जाऊ दे एक सुंदरसं काहीतरी गाणं. कावळा म्हणाला, हरकत नाही. कावळा व्यासपीठावर बसला त्या, आणि इंद्राने विचारलं, गाण्यासाठी काही तबला मृदंग वगैरे काही लागतं का? तानपुरा देऊ का? कावळ्याने सांगितलं, त्या सगळ्या गोष्टी मला लागत नाही. अहो तबला पेटी मृदंग हे साधारण लोकांचं काम आहे, त्याच्याशिवाय गातो मी. तबला पेटीचं काय कारण नाही आपल्याला, मी तसाच गाणार. त्याने गायला जेव्हा सुरुवात केली, आता कावळा आहे तो, त्याला कुठं स्वर आहे, आणि ज्याला सूर नसतो त्याला असुर म्हणतात. ज्याला गाण्यातलं काहीच कळत नाही ते दुर्दैवच म्हणायचं. माणसाच्या जीवनात दोन गोष्टी कळाव्या, एक तर चांगलं साहित्य कळावं, एखादा शेर सांगितला, एखादा दोहा सांगितला, एखादं चांगलं रसपूर्ण वचन सांगितलं. आता तुम्हाला काय त्याचं घेणं देणं, कारण सामान्य कोण वाचायला मिळते? साहित्यशास्त्र, कालिदासन, शकुंतला, भारवीन, माघन, हे दंडी कवी काय करायचं? असं काही मेळ लागत नाही. अशा वेळेला मोठी अडचण होते, काय करावं? मग साहित्य कळावं नाही तर संगीत कळावं. साहित्य कळत नाही, संगीतही कळत नाही, त्याच्यातून बैलात काही अंतर राहील. मी म्हणत नाही, भरतृहरीचं वचन आहे, साहित्य संगीत कला विहीन साक्षात पशु पुच्छ विषानहीन तृणम खादन्नपि जीवमान तद्भाग देयम परमम पशूनाम. ज्याला साहित्य कळत नाही, संगीत कळत नाही, असा माणूस म्हणजे पशु आहे. बदल फक्त एवढाच आहे की हा चारा खात नाही आणि बैल चारा खातात. हे चारा खात नाहीत हे बैलांचं भाग्य, कारण यांनी चारा खाल्ला तर बैल काय खातील हा प्रश्न. ठीक आहे, कठीण आहे. तर असा हा प्रसंग इंद्राने सांगितलं की तू गा बाबा.
आणि कावळ्याने जेव्हा स्वर लावला, स्वर नसल्यामुळे कर्कश आवाज त्याचा आला, इंद्राला राग आला, पण इंद्राने त्याची खोटी स्तुती केली, खोटी